नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो जून महिन्याचा हप्ता आहे कधी मिळणार, कारण जून महिना संपायला फक्त 5 दिवस बाकी आहे। तर जून महिन्याचे पैसे वितरण कधी होणार व आता हे सुद्धा माहिती येत आहे की लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र येणार का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। खात्यात तुम्हाला 3000 रुपये मिळणार का, जून महिन्याचे पैसे येणार का, जुलै महिन्याचे सुद्धा सोबत येणार आहेत किंवा जून महिन्याचे पैसे कधीपर्यंत येणार आहे। तर लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज जे नवीन योजना आलेल्या असतात त्या संदर्भात माहिती असते। गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती असते। तर लाडक्या बहिणींना जून व जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का, बरेचसे न्यूजपेपर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता सध्या बातम्या येत आहे की व तिथे विचारलं जात आहे की म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, लाडक्या बहिणींना जून व जुलैचा हप्ता एकत्र येणार का, कारण मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळाला होता। आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे लाडक्या बहिणी वाट पाहत आहे। लाडक्या बहिणींसाठी एकदम महत्त्वाची बातमी आहे, जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाहीत। त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। अजूनही पैसे न जमा झाल्यामुळे नक्कीच इथे बहिणी नाराज दिसत आहेत व जून व जुलै महिन्याचे पैसे नक्कीच मिळावे हे सुद्धा अपेक्षा आहे। मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही। जर आदित्य तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सांगितलं, म्हणजे 26, 27, 28 तारखेपर्यंत जर सांगितलं की पैसे मिळणार, तर नक्कीच इथे जून महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व इथे 1500 रुपये जमा होणार आहे। पैशांमध्ये कोणतीही वाढ नाही। जसे की मध्य प्रदेशमध्ये नुकतंच आता 250 रुपयांनी वाढ केलेली आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना जे पहिला हप्ता आहे त्याच्यामध्ये अजून 250 रुपयाची जी वाढ आहे ते सुद्धा केली आहे व त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती, ऑफिशियल जे पोर्टलवरती त्यांनी सांगितलं आहे की महिन्याच्या जे 10 तारीख असणार आहे, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। महाराष्ट्र सरकारने सुद्धा हे लक्षात घेऊन नक्कीच लाडक्या बहिणीने एक फिक्स तारीख करायला पाहिजे आहे, कारण जरी महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत नाही। जसे की मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाले होते, तसेच जून महिन्याचे पैसे आता जुलैमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली आहे। लाडकींना जून जुलैचा हप्ता एकत्र मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा येत आहे की लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकणार आहे। परंतु जे काही आता आपण सगळ्या जे काही महायुती सरकारकडून ऐकत आहे की जे बजेट असणार आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसलेलं आहे किंवा जे चर्चा झालेली आहे त्यानुसार तरी बहुतेक तरी जून महिन्याचाच हप्ता येणार आहे, मात्र जुलै महिन्याची खात्री नाही। जर 2 ते 3 दिवसांमध्ये जून महिन्याचा हप्ता वितरित झाला किंवा त्याबद्दल अधिकृत माहिती आली तर जून महिन्याचे पैसे मिळतील व जुलै महिन्याचे सुद्धा लवकरच पैसे मिळणार आहेत। तर यामागचे कारण असे की महिना संपायला अवघे 5 दिवस राहिले आहेत, अजूनही त्याबाबत घोषणा केली नाही। त्यामुळे मे बी असं होऊ शकतं की जून व जुलैचे एकत्रितपणे म्हणजे लगेच 1 आठवड्यानंतर सुद्धा येऊ शकतात। जसे की पाठीमागील जे हप्ते होते आले होते तसे एकाच महिन्यात जर दोन्ही दिले तर एकत्रितपणे येऊ शकतात। जर या 2-3 दिवसांमध्ये जर अपडेट आली की आदित्य तटकरे यांनी जसं प्रत्येक वेळेस सोशल मीडियावरती सांगतात की पैसे येणार आहे, तसं जर झालं तर तुम्हाला पैसे येऊ शकतात। व इथे महिला व बालविकास आदित्य तटकरे यांनी स्वतः घोषणा करून लाडकी बहीण योजनेची हप्त्याची माहिती ते नेहमी देतात, त्यामुळे ज्या महिला लाभार्थी आहे त्यांच्या खात्यात पैसे जमाच होतात। 1500 रुपये आहे ते सुद्धा जमा होतात। त्यामुळे अजूनपर्यंत कोणाला पैसे आले आहेत किंवा नाहीत नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे। मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर गेला होता, त्यामुळे त्याचे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला दिले होते। त्यानंतर जून महिन्याचे हप्ते देखील जुलै महिन्यात जाण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे जून व जुलैचा हप्ता एकत्र येणार का असे आता बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहे। तर जुलै महिन्याचे जे महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले तर खूपच भारी, कारण जून व जुलैचे जर एकत्र पैसे मिळाले तर आपल्याला 3000 रुपये मिळणार आहेत। तर लाडक्या बहिणींना लवकरात लवकर हे पैसे मिळायला पाहिजे। आदित्य तटकरे यांनी ऑफिशियली जर सोशल मीडियावरती त्यांच्या जर सांगितले किंवा स्वतः घोषणा केली तर जून महिन्याचे पैसे या 2 ते 3 दिवसांमध्ये मिळू शकतात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा जाऊ शकतात। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। कोणतीही फेक माहिती नाही, जे आपल्या चॅनलवरती माहिती असते योजना रिलेटेड आहे, नोकरी रिलेटेड आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम खात्रीशीर बातमी असते, त्याच्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।